काँग्रेसचे जे जे नेते ताकदीनं उतरले होते त्यांनी त्यांनी विजय खेचून आणला, मग ते विदर्भातले असतील किंवा अहिल्यानगर मधले असतील, तिथे तुम्हाला विजय दिसला. पण हे चित्र महाराष्ट्रात का नाही काँग्रेसला उभं करता आलं, की काँग्रेस पण ठाकरे आणि दोन ठाकरे एकत्र येतात का या सगळ्या वादामध्ये इतकी गुंतून पडली की महाराष्ट्रभर आपल्याला निवडणुका लढवायच्या तेवढीच ताकद दाखवायची विसरली? कविताजी, मला एक सांगायचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून, हा जे कालपासून काँग्रेसचे नेते प्रचारात नव्हते, हा जो विषय पसरवला जातोय, हा तर सगळ्यात महत्वाचा आहे की याच्यात दोन गोष्टी असू शकतात. एक की माध्यमांनी आमच्या नेत्यांच्या सभा मग का टाळल्या असतील, हा प्रश्न मी तुम्हाला विचारू शकतो. बरं. आणि दुसरा प्रश्न, एक तर मग तुमच्यापर्यंत ही सगळी माहिती येईल अशी यंत्रणा काय कमी पडतीये का, हा प्रश्न माझा तुम्हाला आहे. कारण प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांनी 63 सभा महाराष्ट्रामध्ये घेतल्या. विजय वडेट्टीवार यांनी 55-60 सभा विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये घेतल्या. मराठवाड्यामध्ये सुद्धा देशमुखांनी, अमित देशमुख यांनी अनेक सभा घेतल्या. बंटी पाटील साहेब यांनी सभा घेतल्या, सतेज बंटी पाटील यांनी. त्यामुळं काँग्रेसचे नेते हे जमिनीवरती उतरून कार्यकर्त्यांचा प्रचार करत होते. आम्ही भारतीय जनता पक्ष, त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना, अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी यांचा भ्रष्टाचाराचा चेहरा आणि त्याचबरोबर निवडणूक आयोग आणि घराणेशाही या सगळ्याच मुद्द्यांच्या विरोधामध्ये गल्लीपासून ते प्रत्येक ठिकाणावरती आम्ही तुटून पडलेलो होतो आणि काँग्रेस पक्ष यामध्ये लढला आणि त्याचं यशही आम्हाला मिळालं. पण माझा मुद्दा महत्वाचा जो आहे की या निवडणुका या पारदर्शक नव्हत्या. कारण यामध्ये अनेक गोष्टी ज्या आम्ही सांगितल्या होत्या त्या निवडणूक आयोगानं त्याला केराची टोपली दावली आणि निवडणूक आयोगाचं सरळ सरळ इथं पार्शिलिटी भारतीय जनता पक्षाच्या बाजूने दिसली. आणि यामध्ये फिरताना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार यांनी इतकी आमिष दाखवली आचारसंहितेमध्ये, हे लोकांना खोटं बोलत होते धडधडीत. त्यामुळं तरीही अशा परिस्थितीत आज पैशाचा जो वापर करण्यात आला, मताला हजारो रुपये, स्वतः राजू वाघमारे साहेब इथं बसलेले आहेत, निलेश राणेंनीच ते प्रकरण काढलं बाहेर की भाजप कशी पैसे वापरते. भाजपनं नंतर सांगितलं शिंदे साहेबांचे पैसे कसे येत आहेत, अजित. म्हणजे हा जो काही चाललेला या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही लोकशाही, संविधान आणि पारदर्शक निवडणुका आणि भ्रष्टाचार या सगळ्यांसाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावरती उतरून लढला.